नमस्कार, राम राम सप्रेम मित्रांनो. आजचा विषय फारच गंभीर आहे. आजचा व्हिडिओ बघितल्यानंतर जर तुमच्या कपाळात गेले ना तर त्याला जिम्मेदार फक्त तुम्हीच आहात. याच्यात आपली काही चुकी नाही बरं का मित्रांनो. तर चला करूया सुरुवात. अभी मजा आएगा ना भिड़ो. तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत हिंदुस्थानी भाऊ आणि त्याचा शो आंटोनी. तर या शो मध्ये असं दाखवण्यात आलेलं आहे मित्रांनो की लोकांचे काही जरी पर्सनल प्रॉब्लेम असले तर त्याचं औषध फक्त हिंदुस्थानी भाऊच देणार आणि त्या औषधाला ना कायद्याचा आधार असणार ना कशाचा. जिसका यहाँ पे कोई नहीं उसका यहाँ पे भाऊ बेटा है. आता हे म्हणजे असं झालंय की ज्या माणसाला आधीच रक्तमूळ व्याधी आहे, तो लोकांच्या भगंदर आणि फिशरचा इलाज करणार आहे. काय समजतंय ना. या शोच्या प्रोड्युसरनी या शो मध्ये का मसाला ऍड केला आणि स्क्रिप्ट रायटरनं तर निस्ता खरंच केला बाबा. हा शो बघितल्यानंतर तुम्ही जर नाही एखाद्याचं उष्ट विष पिलं ना मित्रांनो तर काय म्हणशान तुम्ही. पण हा शो म्हणजे लपडेबाज आणि लिंग पिसाट लोकांचा निस्ता धिंगाणा आहे, धिंगाणा. मुझे शादी नहीं करनी. क्यों? क्योंकि जिससे मैं प्यार करता हूँ वो एक लड़का है. क्या? हाँ भाऊ, आई एम गे. आता काय झालं भाऊ, तुमच्या काय कपाळात आले काय का त्या शोच्या टायटल आणि तुमचे बी अंड शून्य झाले. हा अरे तो सरळ सरळ सांगू लागला ना भाऊ की मला लग्न नाही करायचं, मी गे. आणि तुमचं चाललं हम दोनों एक दूसरे को लेकर बहुत पॉसेसिव हैं. जब कोई मुझे छूता है तो इसे बुरा लग जाता है, गुस्सा भी हो जाता है कभी कभार. अरे लिंग पिसाटांनो, आम्हाला कळू लागले की तुम्ही तुडुंब भरलेले उतू जाऊ लागले. मग आता चालू शो मध्ये एकामेकाच्या डांगी एक्सरसाइज करणार काय तुम्ही नाही ना. मग थांबा जरा दम मारा. और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी है. तो मैं सब बताता हूँ. जब मेरे पिताजी की डेथ हुई थी तब मेरी माँ बहुत बिखर गई थी और उनसे मुझे पता चला कि संकेत के पिता उन्हें बहुत असॉल्ट करते थे और बिना उनके कंसेंट के वो उनके साथ नाजायज संबंध बनाते थे. और मुझे इस बात का बहुत गुस्सा था क्योंकि उनकी जॉब उनके ऊपर डिपेंड करती थी और कोई बोलने वाला ही नहीं था. और मैं इस बात से बहुत गुस्सा था क्योंकि वो मेरी माँ का फायदा उठाते थे और फिर मैंने भी ठान लिया था कि मैं भी उसके बेटे का फायदा उठाऊंगा. हे पाहून तुमचं काय झालं मला तर काय माहित नाही मित्रांनो. पण माझ्या आहे ना कपाळातून निघून खाली जमिनीवर पडल्या. शोच्या रायटरनी चांगलाच गांजा मारून डायलॉग लिहिलेलं दिसतोय. अरे काय लिहिलंय भावा, एक चांगला मुलगा त्याच्या बापाचा बदला घेण्यासाठी सरळ सरळ गे बनला ना राव. असं कुठं लिहित असते का. मेरा मेडिकल इशू है. अच्छा. मैं माँ नहीं बन सकती. मला तर हेच कळत नाही की हिंदुस्थानी भाऊ या शो मध्ये नेमका हाय काय. होस्ट आहे का निरंजन बाबा आहे. या बाईला इथं पोरं व्हायना नाही, मग दवाखान्यात जायचं सोडून ही आली इथं हिंदुस्थानी भाऊकडं. मग आता काय हिंदुस्थानी भाऊ हिला काय निरंजन बाबाचा आंबा देणार आहे काय खायला, काही कळत नाही. काय पार्वती, निरंजन बाबांचा आंबा पावला की नाही. भाऊ प्रॉब्लम एक औरत है जो कि पहले एक लड़की थी, उसके बाद एक औरत बनी. ओ भाई, मारो मुझे, मारो. अरे देवा, एक तर हे ऍक्टर लोक काहीतरी वेगळाच नशा करून इथं धरून बसवले. नाही तर मग हे स्क्रिप्ट रायटर आहे ना वड पाचची करू करू काहीतरी वेगळंच लिहून टाकलं याने. अरे मादक पदार्थांचा नशा करणाऱ्या स्क्रिप्ट रायटर लोकांनो एकदा मला येऊन भेटा तुम्ही, मग दाखवतो जरा तुम्हाला. क्या बताएं आपको, जिंदगी बहुत खराब हो गई है. सांस लेने में बहुत तकलीफ हो रही है. घ्या अजून एक पेशंट. अगं बाई तिकडं हॉस्पिटल मध्ये खपायचं ना, इथं काय. अरे तुमच्या फुफ्फुसाला भोकं बिकं पडेल असू शकत्या, नाही तर तुम्हाला दम्याचा त्रास असू शकतो. इथं काय या बंगाली बाबापाशी ह्यो का तुम्हाला मासा देणार आहे काय गिळाला. जी नहीं पा रहे. आणि याचा मासा खाऊन तर तू नक्कीच गचकशील बर का बाई. याच्या नांदी लागू नको तू, जाय. क्योंकि जिस उम्र में हमारी माँ को हमारे बच्चे खिलाने चाहिए वो
खुद बच्चा पैदा करने वाली है। मग काय बिघडलं बाई त्याच्या? तुझी मम्मी प्रेग्नेंट झाली तर सांभाळायची तुझी छोटी बहीण. मेरी बचपन की फ्रेंड नेहा मेरे ही घर में, मेरे ही बेडरूम में, मेरे ही बेड पर मेरे ही बॉयफ्रेंड के साथ सो रही थी. अरे मग झोपू दे ना बाई, आधीच तर हिवाळ्याचा महिना चालू आहे, थंडी बिंडी वाजली असन बिचारीला, म्हणून झोपली बिचारी. म्हणून म्हणतो मित्रांनो, हा शो आहे ना एकदम स्क्रिप्टेड आहे बर का. कोणची पोरगी अशी इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर येऊन तिच्या पर्सनल गप्पा मारीन इथं, ते बी ह्या बंगाली बापा संघ. तिचा बाप घरी गेल्यावर टावेल ना गाळा आवडेल ना तिचा. भगवान कसम क्या प्रोग्राम दिखा दिया तूने, सच कहो. तर चला आजच्या पुरतं बस झालं मित्रांनो, नाही तर हा शो पाहून तुमचे आणि माझे आपल्या दोघांचे अंडे शून्य पडतील. तर चला भेटूया पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये नवीन अतरंगी लोकांसह. आणि हा तुमचे ना फक्त ते सुन्न पडले असतील, पण हे सुन्न नसतील पडले तर चला पटापटा दाबा. अरे चावट उतू येईल पोट्टे हो, सबस्क्राईबचं बटन दाबा. चला मी माय विझवून टाकतो, चांगल्या चांगल्याची उभाट्याचं निजवून टाकतो, गांडू गँगस्टरची मारायला दादाच लागतो.